29 ऑगस्टला बातमी आली। अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची एक तास चर्चा झाली। अमित शहा तेव्हा मुंबई दौऱ्यावर होते। ते शिंदेंच्या सह्याद्री बंगल्यावर गेले। दरम्यान त्यांच्यात एक तास चर्चा झाली अशी बातमी लीक झाली। मात्र खरं काही वेगळंच। सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे एक तास शहांच्या भेटीसाठी वेटिंगवर होते। एक तास वेटिंग नंतर फक्त 10 मिनिटं चर्चा झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे त्यांच्या दरेगावी निघून गेले। एकनाथ शिंदेंच्या सोशल मीडियावर मनोज जरांगेंनी अंगावर घेतलेल्या गुलालामागं आपलंही श्रेय आहे हे दाखवलं जातंय। तर तिकडून जरांगे शिंदेंना क्रेडिट देत होते। पण रियालिटी हीच की यावेळेचा विजय जर खरा तर मग वाशीतील विजयी सभेचा गुलाल खोटा होता का? असो, बॅकफूटवर गेलेले शिंदे आता स्टेप बाय स्टेप आणखी बॅकफूटला जात आहेत। अशी काय कारणं आहेत की शिंदेंना तडजोड, कुरघुडी आणि पर्यायी डावपेच करून राजकारणात टिकण्यासाठी कस लावावा लागतोय ते समजून घेऊयात पुढच्या काही मुद्द्यांच्या आधारे। दादा भुसे, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, योगेश कदम, भरत गोगावले 5 मंत्र्यांच्या गळ्यापर्यंत त्यांचे मॅटर आणले गेले। बहुमतातील सरकार आणि केंद्रात शिंदेंनी तयार केलेलं फडणवीसांच्या बरोबरीचं समांतर राजकारण या बेसवर शिंदेंचा एकही मंत्री अडचणीत यायला नको होता, पण तो आला किंवा मग पर्यायी आणला गेला। इथून सुरुवात झाली फडणवीसांच्या ॲक्सेसची। शिंदेंना कंट्रोल करणं फडणवीसांना आजच का गरजेचं आहे हे समजून घ्या। 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला। एक हाती महायुती आणि सबकुछ भाजप असा साधा सिक्वेन्स असताना मुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यायला देवेंद्र फडणवीसांना 8 दिवस लागले होते। कारण होतं एकनाथ शिंदे। जरांगेंच्या आडून फडणवीसांना अडकवण्याचा डाव करणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदेच होते यावर भाजप विश्वास ठेवू लागलं आणि फडणवीसांच्या डोळ्यावर एकनाथ शिंदे आले। तिसरे पण महत्त्वाचं कारण म्हणजे शिंदेंच्या मुख्यमंत्री काळातील निर्णयांची फडणवीसांनी सुरू केलेली चौकशी। इथून सुरुवात झाली आहे शिंदे विरुद्ध फडणवीस वॉरला। महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभरातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री राहिलेले आणि विद्यमान उपमुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षेत्रात एंट्री करत शिंदेंना आव्हान दिलं। शिंदेंच्या निर्णय प्रक्रियेत फडणवीस नियंत्रण ठेवत आहेत का असा प्रश्न विचारण्यात येतो। हे प्रकल्प अनावश्यक खर्च आणि दुरुपयोगाचे भाग होते असा दावा फडणवीसांकडून केला जातोय। त्यात कोणकोणत्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे त्यावर सुद्धा नजर टाकूया। 1. मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणात अनेक अनियमितता झाल्याची तक्रार भाजपच्या आमदारांनी केली आहे। मुंबई महापालिकेने 29 अभियंत्यांना नोटिसा पाठवल्या। SIT मार्फत चौकशी करण्याचे आदेश विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी दिलेत। 2. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाचे कंत्राट सरकारने दिले। त्यात 2000 कोटी रुपयांचा प्रकल्प खर्च वाढवण्यात आला। त्याची चौकशी करण्याची मागणी भाजपच्या आमदारांनीच विधान परिषदेत केली। 3. मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी 2022 मध्ये जालन्यातील 900 कोटींच्या प्रकल्पाला सिडकोला हिरवा कंदील देण्यात आला। स्वस्तात जमीन खरेदी करून सिडकोला जादा दराने विक्री केल्याचा आरोप भाजपाच्या आमदारांनी केला होता। या गृहनिर्माण प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश देखील फडणवीस यांनी दिलेत। 4. पुण्याच्या रिंग रोडचा खर्च 28,375 कोटी रुपयांनी वाढवण्यात आला। आता या प्रकल्पाची किंमत 42,711 कोटी रुपये असेल। केवळ 3 वर्षात 20,000 कोटी रुपयांवर प्रकल्प खर्च वाढवण्यात आल्यानं यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचं लक्ष आहे। 5. राज्यातील शेतकऱ्यांसाठी 6 जिल्ह्यांमध्ये शेतकरी भवन बांधण्याचा एकनाथ शिंदे यांचा निर्णय गुंडाळण्यात आला। 6. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यात अधिकाऱ्यांनी परस्पर शासन निर्णय काढून कोट्यावधी रुपये स्वतःच्या बँक खात्यामध्ये वळवले असल्याबद्दल कॅगने ताशेरे मारलेत। 7. बांधकाम विभागाला विविध कामांसाठी शुल्क मिळते, ते सर्वच्या सर्व सरकारकडे जमाच केले जात नाहीये। त्यातील 50% रक्कम या विभागाचे अधिकारी आपापसात वाटून घेत असल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश फडणवीसांनी दिलेत। 8. एकनाथ शिंदे यांचे बांधकाम व्यावसायिक मित्र अजय आशर यांची महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा या संस्थेच्या उपाध्यक्ष पदावरून त्यांना हटवण्यात आले। 9.
राज्य परिवहन महामंडळाच्या 1310 बसच्या खरेदी प्रक्रियेची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली आहे। खरेदीसाठी 21 विभागनिहाय निविदा काढण्याच्या संचालक मंडळाच्या प्रस्तावास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली होती। 10 इस्पितळे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात मेकनाइज क्लिनिंग सर्व्हिसेससाठी तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी 3190 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला होता, त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे। 11 पूर्वी दरवर्षी या सेवांसाठी 70 कोटी रुपये खर्च केले जातात। नव्या कंत्राटात दरवर्षी 638 कोटी रुपयांचा खर्च येणार होता। सिस्ट्रा या फ्रेंच सल्लागार कंपनीने MMRDने प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता। तर असे हे 11 वेगवेगळे निर्णय मुख्यमंत्री असताना शिंदेंच्या कार्यकाळात घेतले गेलेले असल्यानं ते फडणवीसांनी चौकशीच्या फेऱ्यात आणलेत। पर्यायी हे एक महत्त्वाचे कारण आहे ज्यामुळे शिंदे दिल्लीवारी जास्त करत असल्याचं बोललं जाते। पुढच्या 5 वर्षात शिंदेंची इतकी कोंडी केली जाईल की ठाकरे संपतील की नाही माहीत नाही, पण शिंदेंना संपवण्याची व्यवस्था मात्र झालेली दिसते। हे सगळं सुरू झालेलं आहे ते म्हणजे मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेंचं गेल्यानंतर। देवेंद्र फडणवीसांना त्या 2.5 वर्षांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री राहावं लागलं। त्या उपमुख्यमंत्री पदावर आल्यानंतर 2 नंबरची खुर्ची फडणवीसांकडे आली होती। ती खुर्ची त्यांनी 1 नंबरच्या स्थानावर नेली, पण एकनाथ शिंदे जे 1 नंबरच्या खुर्चीवर गेले होते ते सध्या नेमकं कितव्या नंबरच्या खुर्चीवर पोहोचलेत हे त्यांनाही माहीत नाही। आणि त्यामुळे जवळपास 11 निर्णय जे आहेत ते एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात घेतले गेलेले चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत आणि हेच एक कारण असावं की जेणेकरून अमित शहांकडे एकनाथ शिंदेंचे दौरे वाढलेत। कसं पाहता, ठाकरेंना संपवता संपवता एकनाथ शिंदेही संपवले जातील का, की ते स्वतः संपतील? कमेंट करा। व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। तुमचं मतही आम्हाला कळवायला अजिबात विसरू नका। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।